एक महत्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस मुदतवाढ देण्यात आली आहे। सामाजिक न्याय विभागाचा हा मोठा निर्णय पाहायला मिळतोय। 30 जून 2026 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। जात वैधता प्रमाणपत्र देण्याचं काम ही समिती करते। कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याचं काम देखील या समितीच्या वतीने सुरू आहे। महत्वाची बातमी आपण बघतोय ती म्हणजे मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समिती मुदतवाढ देण्यात आली आहे। सामाजिक न्याय विभागाचा हा मोठा निर्णय पाहायला मिळतोय। 30 जून 2026 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली तर जात वैधता प्रमाणपत्र देण्याचं काम ही समिती करते। कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याचं काम सध्या सुरू आहे। तर मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस मुदतवाढ देण्यात आली आहे। सामाजिक न्याय विभागाने हा मोठा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती मिळते। जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे काम देखील ही समिती करते तर कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याचे काम ही समिती करत आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस मुदतवाढ देण्यात आली। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, काय महत्त्वाची माहिती? निश्चित मेघना, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या समितीला आता 30 जून 2026 पर्यंत म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। याआधी जानेवारी 2024 मध्ये शासनाने ही समिती गठीत केलेली होती आणि या समितीला तब्बल 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ दिलेली होती। मात्र 21 डिसेंबर 2025 पर्यंत हा जो उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ वाढवलेला होता। आता त्या थेट जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही समिती अत्यंत महत्वाची यासाठी मानली जाते की जी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी होती की मराठा समाजातील जे नागरिक आहेत, जे बांधव आहेत, त्यांना कुणबी जातीचे दाखले देण्यात यावे। त्यामुळे ज्यांच्या नोंदी आता कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा 3 प्रकारच्या आढळत आहेत, त्यांना तालुका स्तरावरती तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली हे प्रमाणपत्र देण्यात येतं आणि हे जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जी समिती होती तिची मुदत जर संपली तर पुन्हा एकदा जो रोष आहे तो ओढवावा लागला असता। त्यामुळे 2 महिने शिल्लक असताना आता तब्बल वर्षभरासाठी या समितीला मुदतवाढ दिल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चित धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बुलेटिन मध्ये घेत आहोत एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय।